नमस्कार मित्रांनो. मित्र हो, नानू हा एक शेतमजूर होता. 40 वर्षाचा. गावाबाहेर एक गरीब वस्तीत एक लहानशा झोपडीत राहत होता. पत्नी व तो शेतात मोलमजुरी करून कसेबसे पोट भरायचे. एक मुलगा आता कॉलेजला गेला होता व मुलगी हायस्कूलमध्ये 10वीला होती. कसेबसे मोलमजुरी करून पोट भरत होते व मुलांचे शिक्षण मात्र त्यांनी सुरूच ठेवले होते. आपण उपाशी राहू पण मुलांना शिकूच. एके दिवशी काय झाले, शेतात खूप उशीर झाला. हिवाळ्याचे दिवस होते. आता परत येताना अंधार पडून गेला. नानू एकटाच शेताच्या गाड रस्त्याने येत होता. आता अंधार लवकर पडला कारण हिवाळाच होता. आता डिसेंबर महिना होता. थंडी पण खूप होती. गाड रस्त्याने येताना त्याला अंधारात काहीतरी चमकले. रस्त्याच्या कडेला काहीतरी पिवळसर सोनेरी चमकले. तो एकदम दचकला. बापरे, साप तर नसेल. चला लवकर निघून जाऊ. पण एकदम तो थांबला कारण जे अंधारात पिवळसर सोनेरी चमकले ते हालचाल करीत नव्हते. अंगठ्यासारखी जाड व 1.5-2 बिल्लास लांब असं त्याला त्या अंधारात असं भास झाला. काहीतरी आहे. कदाचित साप बिळात घुसला असेल व शेपूट बाहेर आले असेल. नानूने इकडे तिकडे पाहिले. शेतातील गाड रस्त्यात निर्मनुष्य होता. त्याने विचार केला व पटकन खिशातून काळी पेटी काढली व काळी पेटून त्याच्या उजेडात वाकून त्या पिवळसर दिसणाऱ्या वस्तूकडे पाहिले. अरे, हा साप नाही, हालचाल पण करत नाही. काहीतरी सोन्याची वस्तू दिसते. तेवढ्यात आगकाळी विजली. आपणास भास तर झाला नाही असे नानूला वाटले. अंधारात अजूनही ती वस्तू चमकतच होती. मग काय केलं त्याने, थोडासा खाली बसला. त्या अगदी वस्तूच्या जवळ जे जिथं चमकत होतं ना तिथं बसला. त्या हातात जेवणाचा डबा होता खाली, तो बाजूला ठेवला. पुन्हा पेटी पेटवली आणि त्या उजेडात त्याने पुन्हा त्या वस्तूच्या अगदी जोडून पाहिलं. खरंच साप नाही, काहीतरी वस्तू आहे. बाजूने हातात एक काडी पकडली आणि ती काडी त्या वस्तूला लावून हलवली. पण ती वस्तू सरकली. साप नाही याला खात्री झाली आणि तेवढ्यामध्ये परत आगकाळी विजली. त्याने मग काय केलं, अंधारातच ती वस्तू उचलली. बापरे, हे तर काहीतरी सोन्याची वस्तू दिसते. ती वस्तू उचलून उभा राहिला. बापरे, सोन्याची काहीतरी आहे. घट्ट मुठीत धरून तो उभा राहिला. अरे वा, काय असेल. त्याला वाटलं नक्कीच जी सोन्याची वस्तू आहे, पण ही एवढी जाडजड कसं काय, चेन वगैरे नाही, काय आहे असं. चेन तर मुळीच वाटत नाही, एकदम जाडजुटक वस्तू. त्याने हाताने चाच पडला. आता लांबीला ती 1 बिल्लाच्या वर नव्हती, पण खूपच जाड व वजनदार होती. हाताच्या मुठीत घट्ट पकडली. तेवढ्यात एकदम हसण्याचा आवाज आला. बापरे, आजूबाजूला पाहिलं. कोणीतरी असं मंद आवाजात हसत होते. बापरे, तो एकदम घाबरला. त्याने आजूबाजूला पाहिलं. अरे, आपल्याला ही वस्तू उचलताना कोणी पाहिलं तर नाही. चारी बाजूला त्याने पाहिलं, कोणीच नाही आणि मंद मंद हसण्याचा आवाज येतच होता. तो एकदम दचकला. अंधारात कोणी दिसत नव्हते. हसण्याचा मंद मंद आवाज येतच होता. नानू लगेच घाबरून, कोण आहे. कोणीच उत्तर दिलं नाही. एकदम शांतता पसरली. चौकडे एकदम शांतता पसरली. नानू एकदम घाबरून पाहत होता. रस्ता निर्मनुष्य होता. शांतता पसरली. नानूला वाटलं तर काय करा, आपल्याला ही सोन्याची वस्तू सापडली, कोणतरी आपल्याला पाहिलेलं आहे, काय करायचं. हात घट्ट मोठी त्याने ती वस्तू धरून ठेवली होती. पुन्हा हसण्याचा आवाज आला. आता नानू एवढी थंडी तर थंडी खूप पडली होती. संध्याकाळची वेळ, अंधार पडून गेलं तर पण थंडी खूप. अगदी आजूबाजूला संपूर्ण शेती होती आणि गाड रस्ता तो उभा होता. एवढा थंडीसुद्धा त्याला त्या हसण्याच्या आवाजामुळे तो एकदम घाबरला होता. त्याच्या अंगाला एकदम काटे आले आणि एकदम घाम सुटला. बापरे, काय करायचं. मग त्याने पटकन काळी पेटी वरच्या खिशात टाकली. खाली वाकला. त्याने तो जेवणाचा डबा होता तो पण पटकन उचलला आणि चालू लागला. आता ती घट्ट मोठी ती वस्तू धरली होती. आता तो हात त्याने पॅन्टच्या खिशात टाकला. पण कदाचित जर खिसा फाटला वगैरे असेल तर ती वस्तू पडून गेली. म्हणून हातही मोठी ती वस्तू घट्ट मोठीत धरून हात खिशात टाकून ठेवला आणि झपझप पावलं टाकून चालू लागला. आता तो जसं पुढे चालत होता तसं जोरजोराने हसण्याचा आवाज आला. एका हातात डबा, एक हात खिशामध्ये ठेवलेला आणि तो झपझप पावले टाकून
येऊ लागला. पण पाठीमागे अगदी कोणीतरी चालतोय आणि हसण्याचा आवाज येतोय. मग तो घाबरला. बस पाठीमागे वळून न बघता मग तो धूम गावाच्या दिशेने पळता सुटला. पण घट्ट मुठीमध्ये ती वस्तू त्याने हातात धरून ठेवली होती, खिशात ठेवलेली होती आणि खिशातून हात बाहेर काढलाच नाही. वस्तू पळा नका, 100% ही सोन्याचीच वस्तू आहे, काहीतरी आहे. तो पळतच सुटला आणि जोरजोरात हसण्याचा आवाज चालूच होता. आता गाव जास्त दूर नव्हते, गाव दिसू लागले. तसा आवाज, हसण्याचा आवाज एकदम कमी झाला व एकदम बंद झाला. त्याचा जीव भांड्यात पडला. गावाबाहेरच्या औषध त्याची लहानशी कुडाची व वरती टिनाच्या पत्राची झोपडीच होती, ती दिसली. पटकन तो धूम पळत पळत आला व आपल्या घरात घुसला. पटकन घरात आला. आता दोघे मुलं अभ्यास करीत बसले होते. फक्त एकच लाईट होता त्याच्या खोलीत आणि त्या लाईटाच्या उजेडात मुलं अभ्यास करत होते. आता पत्नी लवकर घरी आलेली होती. तिने चूल पेटून तिचं स्वयंपाक वगैरे चालू होतं. तिने त्यांच्याकडे पाहिलं, विचारलं, हो तुम्हाला इतकं उशीर का झाला आणि एवढे काय घाबरले आहेत, घमाघूम झाले आहेत, पळत पळत घरी आलेत काय? नानू कसा बसा घाबरत बोलला, हो खूप उशीर झाला व रस्त्यात अंधार होता. तुला माहितीच आहे आपणाकडे रात्री वाघ लांडगेसुद्धा येतात, म्हणून मी एकदम घाबरून गेलो म्हणून पळतच आलो. असतील आपल्याकडे वाघ लांडगे खूप असतात म्हणून मी घाबरून पळत सुटलो आणि म्हणून मला एवढं धाप लागली आणि घाम आला, असं त्याने घाबरत घाबरत सांगितले. व तू उभा राहिला. आता मुलं अभ्यास करत होती. मुलाकडे पाठ करून उभा राहिला. आपला जेवणाचा डबा जेवणात ठेवला व खिशातून हात काढून ती वस्तू पटकन पत्नीला दाखवली. आता मुलांकडे पाठ करून उभाच होता. दोघे एकदम दचकले. अरे ती सोन्याची जाडजूड ब्रेसलेट होई. ओ बापरे, पत्नी एवढंच म्हणा, हो येतं ब्रेसलेट आहे सोन्याचे. कुठं सापडलं तुम्हाला, का कुणाचं चोरलं आणि तुम्हाला कुठं सापडले? आता पत्नीने म्हणता ही सोन्याचे ब्रेसलेट आहे असं म्हणतात. नानूला आणून पाहिलं उजेडात. अरे बापरे, खरंच ही सोन्याचे ब्रेसलेट आहे, झाडझडक. पत्नी म्हणाला, हो 30 ग्रामचे सहज असेल. मुलाने सहज बघितलं, काय आहे त्याने, तुम्ही मुकाट्याने तुमचा अभ्यास करा. बस मुलं अभ्यास करायला लागून गेले. मग दोघं खाली बसले. नानू खाली बसला आणि बघितलं, अरे बापरे सोन्याची वस्तू, काय करायचं? मग पत्नी म्हणाली, वा वा किती छान वस्तू, काय सोन्याचे ब्रेसलेट आहे. पत्नीने ते हातात धरलं, पाहिलं आणि नाही तुमच्या हातात घालून बघा बरं कसं दिसतो, बघा किती छान दिसेल. त्याने हातात ते ब्रेसलेट घालण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो हुकच अटकवता येत नव्हता. बराच वेळ प्रयत्न केला, हे कसं काय मला जमत नाही. तिने म्हटलं, जाऊ द्या, सोन्याची वस्तू आहे ती आणि तो प्रयत्न करतोच होता. आणि मग त्याने सांगितलं, जाऊ द्या. मी नानूने ब्रेसलेट हातात घेतले व हातात घालण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला हुक अडकवता येतच नव्हता. पण अचानक तो थांबला. म्हणाला, अगं जेव्हा मी हे ब्रेसलेट उचलले ना, मला माहीत नव्हते काय ते, पण त्याच वेळी अंधारात कोणीतरी असत होते. मला एकदम काटे आले व घाम सुटला. आजूबाजूला कोणीच नव्हते म्हणून मी घाबरून पळत आलो. त्याचं कारण हे की आजूबाजूला कोणीच नव्हते, हसण्याचा आवाज येत होता म्हणून मी घाबरलो होतो, पळत आलो. बापरे. पत्नीने पटकन ते ब्रेसलेट नानूच्या हातातून घेऊन घेतले व म्हणाली, हे लपून ठेवा, उगाच संकट नको, भुताटकी तर नसेल. मग नानू म्हणाला, मग याचे काय करायचे? पत्नी म्हणाली, हे बघा, हे 30 ग्रामच्या वर दिसते, आपण त्याला सरळ विकून टाकू, मुलांच्या शिक्षणाला व घर दुरुस्तीसाठी खर्च करू, खूप पैसे येतील. असं म्हणून त्यांनी ते सोन्याचे ब्रेसलेट घरातच लपून ठेवले. मग पत्नीने म्हटलं की हे तुम्हाला हसण्याचा आवाज आला, आजूबाजूला कोणी दिसलं नाही, मग का सांगता तो भुताटकी असेल, जाऊ द्या, ते आता हातात घालूच नका. मग तिने ते ब्रेसलेट घेतलं आणि घरातच एका ठिकाणी लपून ठेवलं. बस आपण हे विकून टाकू सोनाराला आणि पैसे येतील, बस आपण मी आता ते घालूच नका, काहीतरी भुताटकीच मला वाटते, पण जाऊ द्या. दोघांना आनंद झाला. त्यांनी ते सोन्याचं ब्रेसलेट लपून ठेवले. 2-4 दिवस गेले, काहीच झालं नाही. मग त्यांनी काय केलं, आता नानूचा एक मित्र सोनार होता, त्यांच्याकडे ते गेले व ते ब्रेसलेट दाखवले दोघांनी. त्याने मोजलं, 35 ग्राम वजनाचे होते. मित्र म्हणाला, अरे हे तुला कुठं मिळाले? त्याने सांगितलं, मला रस्त्यात सापडले. ते बघ, हे चोरीचं असलं काही असलं तर विनाकारण उपाधी येईल असं आणि विनाकारण पोलीस कंप्लेंट करतील आणि तुला पकडून देतील, कारण तुझ्या जोडी एवढं सोन्याचे वस्तू आलीच कशी, सर्वांना शंका येईल. खरंच
पडू दे, एक तर पडू दे, बघू आपण नंतर, किंवा बाहेरगावला जाऊन विकून ये. आता त्याने पण स्वतः त्याच्या मित्राने ते घ्यायला नाकारलं की सध्या पडू दे, गुपचूप बस किंवा बाहेरगावलाच विकून ये. नानू घाबरला. मग सोनाराने ते विकत घेतलेच नाही. तो मित्र होता, त्याने चांगला सल्ला दिला की बुवा सध्या तरी ते घरात पडतो. पण नानूला आणि त्याच्या पत्नीला वाटलं की आपण लवकर विकून टाकू, पैसे येऊन देतील, बरं होऊन जाईल. किती दिवस घरात पडायचे नाही. घर एवढी मोठी वस्तू, आपण दोघं बाहेर मोलमजुरी करायला दिवसभर शेतात जातो, मुलं शाळेत जातात, घरी कोणी नसतो, चोरीला गेलं तर कुठं उपाधी करतात, त्यापेक्षा आपण विकून त्याचे पैसेच करून घेऊ असं त्याने ठरवलं. पण द्यायचं कुठं? मित्र आहे सोनार, तो सुद्धा घ्यायला तयार नाही. मग त्यांनी ठरवलं बघू गावातच कोणी घेतलं तर बरं येईल. मग त्याने गावात कुठल्याच सोनाराच्या दुकानात जाऊन विकण्याची हिंमत केली नाही. पण त्याचा एक मित्र होता, विनय शेठ, किराणा दुकानदार. त्याने त्याला दाखवले आणि सांगितलं की बुवा असं हे मला सापडलेलं आहे, कोणी घ्यायला तयारच नाही, काय करू? मग तो म्हणाला, हे बघा, हे विनाकारण तुझ्यावर चोरीच्या आळील काही, त्यापेक्षा ते मलाच विकून टाक, मी वापरेल, मला माझ्यावर कोणाला संशय येणार आहे, मी दुकानदार आहे. पण त्याने ते पाहिलं, त्याला विचारलं किती ग्रामचे आहे, त्याने सांगितलं 35 ग्रामचे. मग तो म्हणाला की बघ, तू असे बी तुला सापडलेलं आहे, मी तुला फक्त 1 लाख रुपये देईन, रोख पैसे देईन, पण तू मला देऊन टाक. नानू पण तयार झाला. चला 1 लाख म्हणजे नानूच्या दृष्टीने ती खूप मोठी रक्कम होती. त्याने पटकन त्याला ते देऊन टाकलं. त्याने घेतलं, नानूला 1 लाख रुपये रोख देऊन टाकले. नानू एकदम खुश झाला, घरी गेला. चला 1 लाख कसे ना, नानूला ती रक्कम फार मोठी होती, तो खुश झाला. विजय शेठला, आणि विजय शेठ पण खूप एकदम खुश झाले. 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट फक्त 1 लाखात मिळाले. विजय शेठ विनय शेठ एकदम खुश होते. घरी गेले, घरी पत्नीला दाखवलं. 2 मजली घर, तर वरच्या मजल्यावर गेले, त्यांच्या रूममध्ये गेले. चला बघूया हातात घालून. त्याने हातात घालून पाहिले, एकदम बरोबर बसले. वा, काय मस्त दिसतो ते. त्या क्षणी जोरजोरात हसण्याचा आवाज आला. त्यांनी दचकून आजूबाजूला पाहिलं, कोण नाही, कोणी तर आलं नाही. वरच्या खोलीत पाहिलं, गॅलरीत आले, गॅलरीतसुद्धा कोणीच नाही. मग घरात बघता तर घरात परत हसण्याचा आवाज आला. रूममध्ये आले, रूममध्ये कोणीच नाही. घाबरले ते, पटकन खाली आले. पत्नीला सांगितलं, हे बघा, हे ब्रेसलेट मी हातात घातल्यानं वरती कोणीतरी हसण्याचा आवाज आला. ती म्हणे, नाही हो, तुम्हाला भास झाला असेल, आनंद झाला तुम्हाला खूप, किती छान दिसतं तुमच्या हाताला ब्रेसलेट. आणि ते बघ, त्या आनंदाच्या भरात तुम्हाला असा भास झाला असेल, जाऊ द्या, किती छान दिसतो ना त्याला. झाला. मग त्यांचं रात्री जेवण वगैरे आटोपल्यावर ते वरच्या मजल्यावर आले, रूममध्ये झोपले. काय बाकीचे मंडळी सगळं खालीच होते, ते वरच्या रूममध्ये झोपले. कोणीतरी त्यांच्या ब्रेसलेटचा हात घट्ट पकडला. ते एकदम दचकून जागे झाले. आता रूममध्ये मंद झिरोच्या लाईटचा प्रकाश चालू होता. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, आणि पत्नी बाजूला झोपली. माझ्या हात कोणी पकडला, हात घट्ट पकडून असा जोरात ताणला. ब्रेसलेटचं कोणी अंधारात कोणी दिसत नाही. ते एकदम घाबरले. बापरे, कोणी? मंद झिरोच्या लाईट प्रकाशात त्यांनी पाहिलं की आपला हात कोणीतरी खेचून धरलेला आहे, आणि दिसत तो कोणीच नाही. उजेडत आहे, मंद लाईटाचे उजेड आहे, पण तरी तो दिसत कसं नाही. आणि त्यांचा हात जोरात धरून ओढला. ते एकदम पलंगाच्या खाली धपकन पडले. त्यांच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. ते दारावर जोरात आपटले, आणि दारापर्यंत कोणीतरी त्यांना खेचत नेले. ते थरथर कापायला लागून गेले. बापरे, कोणी दिसत तर काहीच नाही. मंद. त्यांचं डोकं डायरेक्ट दरवाजावर आपटलं. त्या क्षणी त्याने जोरात किंचाळी मारली. पत्नी दचकून उठली. तोपर्यंत विजय शेठ बेशुद्ध पडले होते. पत्नी उठली, बघतात तर दरवाजावर जोरात पडलेले आहेत, आणि त्यांनी लाईट लावला. त्याला उठवलं. ते बेशुद्ध होते. उठवलं, ते मोठमोठ्याने आरोळले. त्यांची किंचाळी ऐकून ते सर्व लोक धावत वरती आले. दरवाजा पत्नीने उघडला, पाहिलं, त्यांच्या तोंडावर पाणी वगैरे मारलं. मग ते शुद्ध राहिलं. त्यांनी सांगितलं, माझ्या हातखिनी कोण इथं? जोरात ओढला. दरवाजापर्यंत येतं डोकं दरवाजात आपटलं. बस, एकदम घाबरलो. एवढंच त्यांनी सांगितलं. दिसलं कोणीच नाही. पत्नी म्हणाली, नाही, तुम्हाला भाजलं असेल की स्वप्न पडलं असेल, पण मी पलंगावरून दरवाजापर्यंत कसं आलो? अहो, स्वप्नामध्ये तुम्ही आले सर धडपडत, आणि तू दरवाजावर आदळताच खाली पडले तुम्ही. झालं. सर्वांना वाटलं की नवीन ब्रेसलेट घेतलं, त्याच्यामुळे त्यांना स्वप्न पडलं असेल, जाऊ द्या,
झाला. असे 2-3 दिवस निघून गेले. पुन्हा एका रात्री पुन्हा तसंच प्रसंग. कोणीतरी त्यांचा तो ब्रेसलेटचा हात धरतोय, जोरात ओढत आहे आणि जोरात इतके जोरात ओढायचे की ते पलंगावरून धाड कशी खाली जमिनीवर पडायचे आणि मोठ्याने किंचाळायचे, उठायचे सगळ्यांच्या आवाजाने, परत सर्वजण उठायचे. आता 2-3 दिवसाआड असं घटना घडायची. मग त्यांच्या पत्नीने सांगितलं की तुम्ही ब्रेसलेट हातात घातल्यामुळे तुम्हाला तसे भास होत असेल की स्वप्न पडत असेल, ते ब्रेसलेट काढून टाका. त्यांनी ते ब्रेसलेट काढण्याचे तो हुकच निघत होता, काय करा निघतच नाही, काय करा. मग त्यांना सांगितलं की तुम्ही सोनाराकडे जा, ते काढून घ्या. पण विनय शेठ म्हणा, नाही मी सोनाराकडे जात नाही. सोनार लगेच मला विचारून कुठून घेतलं, कोणाकडून घेतलं, कसं काय लावलं, नकोच ती भानगड, जाऊ द्या. कारण एकदम स्वस्तात मिळालेलं होतं ते. 1,35,000 ग्राम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट. नको ते सोनाराकडे गेलं राहू द्या. हातात आहे ना फक्त रात्री भास होता, तेच. दिवसात मात्र काहीच त्यांना कुठलाच काही आवाज येत नव्हता, काहीच नव्हतं. फक्त रात्री झोपल्यावरच त्यांचा हात कोणीतरी ओढायचं आणि ओढून न्यायचं झाला. असे 15 दिवस निघून गेले. एके रात्री काय झालं, अचानक त्यांचा हात घट्ट पकडून जोरात त्यांना ओढत पलंगावरून खाली फेकले आणि दरवाजा अचानक उघडला व ते तसेच फरफटत बाहेर ओढले गेले. त्यांची दात खिळीत बसली होती. अंधारात कोणी दिसत नव्हते. त्यांना फरफटत कोणीतरी ओढतच नव्हते. त्यांचे सर्व कपडे फाटले. ते इतके घाबरून गेले होते की त्यांची शुद्ध जाळ हरपली. आता ते स्वप्न एक काय काही समजायला मार्ग नव्हता. इतके भीतीमुळे ते एकदम त्यांची शुद्धच गेली. सगळे त्यांना जाग आले तर ते जंगलात एका मोकळ्या मैदानात पडले होते. आता सकाळ होताच घरामध्ये सर्वीकडे पाहता की दरवाजे उघडून नाही गेले. कुठं घरातील सर्व लोक काळजी करत होते की रात्री कुठे अंधारात निघून गेले. सकाळचे उजाडच पडला. आता तोपर्यंत ते असे आलेत घरी. त्यांचे सर्व अवतार फाटलेले, कपडे रक्तभंबाळ, चेहरा संपूर्ण शरीर रक्तभंबाळ. मग त्यांनी घरी आले, त्यांचे अवतार बघून सर्व घाबरले. काय झालं? मग त्यांनी सांगितलं की मला कोणीतरी फरफटत ओढत नेला. मला आवाजसुद्धा माझ्या तोंडातून निघाला आणि मी इतका घाबरलो होतो. आता सर्वांना आश्चर्य वाटलं. आता पुन्हा शेटणे स्वप्न नाही बा, स्वप्न पडतच नाही, हे काहीतरी भानगड आहे. सर्वांनी सांगितलं हे ब्रेसलेट घातले ना त्यापासून होतं, ते ब्रेसलेट काढून फेकून द्या की सोनाराकडे जाऊन त्याला सांगा, तो बरोबर ते ब्रेसलेट खोलून देईल आणि घेऊन येईल. पण विनय शेठ सोनाराकडे जायची त्यांची हिंमत झाली नाही. बस ते घरात आले. त्यांनी सर्वांना भीतीच वाटायला लागली. आता पत्नी म्हणाली हे ब्रेसलेट घेतले तेव्हापासूनच तुमचे कोणीतरी हात ओढतो आहे. आम्हाला अगोदर वाटले की तुम्हाला स्वप्न पडत असेल, भास होत असेल, पण तसं काही नाही. कासचं तुमचा अवतार बघून आम्हाला खात्री पडली की काहीतरी भुताटकी आणि ते पटकन ते काढा आणि फेका. पण त्याला काढताच येत नव्हतं. सर्वांनी हातातून ते ब्रेसलेट काढण्याचा प्रयत्न केला पण तो इतकं घट्ट बसलं होतं की ते निघतच नव्हतं. 5-6 दिवस काहीच झालं नाही. एके दिवशी काय झालं, नानू दुकानात आला. मग विनय शेठने नानूला विचारलं, नानू तुला हे ब्रेसलेट कुठं सापडले? त्याने फक्त शेतात सापडले, गाड रस्त्यात, एवढंच सांगितले. विनय शेठने मग त्यांच्या सर्व अनुभव नानूला सांगितला. नानू पण घाबरला. त्याने पण हसण्याचा आवाज ऐकला होता पण ही गोष्ट त्याने विनय शेठला सांगितली नव्हती. विनय शेठ म्हणाले काय करावं, ते अचानक हसण्याचा आवाज येतो, कोणतरी माझ्या हात ओढतो, काहीतरी भयानक आहे, भुताटकीचे जे ब्रेसलेट, काय करावं. आता मात्र नानूला असं वाटलं आपण जर खरं सांगितलं की मी सुद्धा हसण्याचा आवाज ऐकला होता. मग ते विनय शेठ म्हणते की तुला जर माहीत होतं तर तू माझी 1 लाख वापस कर आणि ब्रेसलेट घेऊन द्या. असं प्रश्न, आणि ब्रेसलेट घेऊन द्या म्हटलं तरी हातातून कसं का काढणार, पण 1 लाख तर आपले द्यावेच लागतील. मग नानूने काहीच सांगितलं नाही आणि नानूने एवढंच म्हणाला, विनय शेठ घाबरू नका, परमेश्वर आपल्या पाठीशी असतो, बस देवाचं नाव घ्या. परमेश्वराचा संकट आलं ना तर परमेश्वरच आपल्याला वाचवतो, त्याच्यावर विश्वास ठेवा, बस एवढंच नानू म्हणाला आणि लगेच निघून गेला. विनय शेठने विचार केला खरंच परमेश्वरच आता आपल्याला वाचवणार. मग त्यांना एकदम हनुमंतरायांची आठवण झाली की भुताटकी वगैरे असलं तर हनुमंतरायांना शरण द्यायचं, बस याच्यातून आपल्याला तोच मार्ग दाखवेल, तोच आपल्याला वाचवणार. मग ते गावाबाहेरच्या एका हनुमंताच्या मंदिरात गेले. संध्याकाळची वेळ होती, अंधार पडून गेलं. त्यावेळेला त्याने दुकान बंद केलं आणि ते मंदिरात गेले व तेथे हनुमंतरायांचे दर्शन घेतले. व मंदिरात कोणी नव्हतं, शांत वातावरण होतं. गावाबाहेर मंदिर होतं ते.
मग त्यांनी म्हटलं, हनुमंतराया, हे ब्रेसलेट असं काय माझ्या हाताला चिपकलेलं आहे भुताटकीचं, काही करून तू मला वाचव रे, हे बघ हातातून निघतसुद्धा नाही, असं म्हणून त्यांनी ते ब्रेसलेट खेचलं. खेचताच त्याची कडी उघडली, ते सरकन खाली जमिनीवर पडलं. हो बापरे, चमत्कारच झाला. विनाशेठ एकदम खुश झाले. त्याने ते फटकन ब्रेसलेट उचलला, हातात धरलं. हो बापरे हनुमंता, तूच मला या संकटातून वाचवलं. आणि लगेच त्या मूर्तीच्या चरणावर ते ठेवून दिलं आणि हात जोडून प्रार्थना केली की हे हनुमंतराया, तू मला मोठ्या संकटातून वाचवलं, आता हे ब्रेसलेट मला नको आहे, ते तुझ्या जवळच राहत, तूच सांभाळ. बस हनुमंतरायांच्या हात जोडले, आभार मानले आणि आनंदाने घरी परत निघून गेलेत. बस त्यांना वाटलं खूप मोठे संकट आपल्यावर गेलं. घरी आला, पत्नीला सांगितलं की मी ते नको, ते ब्रेसलेट गेले तर गेले 1,00,000 रुपये. मग ते ब्रेसलेट मी हनुमंतरायाच्या चरणी माझ्या हातातून हनुमंतरायाने एकदम ते त्यांच्या कृपेने सुटलं, खाली जमिनीवर पडलं आणि फटकन मी ते हनुमंतरायांच्या चरणावर ठेवलं आणि वापस आलो. पत्नीला खूप आनंद, जाऊ द्या, ब्रेसलेट गेलं तरी चालेल, परंतु तुम्ही सुरक्षित झालेत ना, आता काहीच तुम्हाला भीती वाटणार नाही, आज काहीच तसे काही घडणार नाही. झालं त्या रात्री काहीही झालं नाही, कुठलाच आवाज आला नाही, हसण्याचा आवाज आला नाही, त्यांचा हात कोणी ओढला नाही, कारण हातात ब्रेसलेट नव्हतंच. अगदी आनंद, रात्रभर त्यांना शांत झोप लागली. सकाळी उठले मस्तपैकी, त्यांनी सांगितलं पत्नीला, बाळा किती आनंदाची बातमी, आता ते ब्रेसलेटचं काही हनुमंतराय रक्षण करेल त्या ब्रेसलेटचं, आणि आपलं त्यांनी रक्षण केलं ना परमेश्वराने, हनुमंतरायाने आपलं रक्षण केलं, हेच मोठं आहे, आपली सुटका केली. बस आनंदात त्यांनी सकाळी दुकानावर गेले, दुकानावर मस्त बसले वगैरे. सकाळचे 10 वाजले होते. अचानक त्यांना नानू दिसला. नानूच त्यांच्या समोर आला आणि म्हणाला, विनय शेठ, हो असे कसे तुम्ही भोळे, तुमचे ब्रेसलेट कुठे गेले? आता विनय शेठ काय बोलत, ते बोलले की बाबा रे, माझी सुटका झाली. हनु म्हणाला, हो विनय शेठ, असे कसे तुम्ही, मी सकाळी हनुमंताच्या दर्शनाला गेलो होतो, तिथे त्याच्या चरणावर तुमचे ब्रेसलेट मला सापडले, हे घ्या. त्याने लगेच ते ब्रेसलेट विनय शेठच्या समोर धरले. ओ बापरे, नानूच्या हातात ते ब्रेसलेट पाहून विनय शेठला एकदम दरदरून घाम सुटला. सकाळची वेळ, एकदम अंगात थरका भरला, दरदरून घाबरत त्यांनी लगेच हात जोडले, बाबा रे, ते ब्रेसलेट मला नको, ते तू वापस घेऊन द्या, तुझे ते घेऊन टाक. पण ते मला हनुमंताच्या चरणासमोर सापडलं, चरणावर ठेवलेलं होतं ते तिथं सापडलं मला, तुमचे जे ते ब्रेसलेट नाही, तुम्ही घ्या, मला ते देऊ नको, ते हनुमंताच्या चरणावर परत जाऊन ठेवून ये. पण नानू म्हणाला, हो तुम्ही विकत घेतलेले आहे, ते हनुमंताच्या चरणी अर्पण केले, हनुमंताच्या चरणावर तुम्ही ते अर्पण केले, ते भुताटकीचे आहे, मला पण माहीत होते. हो बापरे, विनय शेठ, मग कसं काय? हो मलासुद्धा ज्यावेळेला सापडला हसण्याचा आवाज आला होता, पण मी तुम्हाला काही सांगितलंच नाही, कारण मी गरीब माणूस, तुम्ही 1,00,000 रुपये तेच माझ्या दृष्टीने खूप मोठे होते. विनय शेठ म्हणाले, बाबा रे, ते हनुमंताच्या चरणावर ठेव, ते माझ्या हातातून हनुमंतरायासमोर जाताच ते माझ्या हातातून खाली पडलं आणि ते मी हनुमंताच्या चरणीच अर्पण केलं होतं, ते तिथंच जाऊन ठेवून ये तू. पण नानू म्हणाला, नाही, हे तुमचे ब्रेसलेट आहे, तुम्ही विकत घेतलेले आहे, बिनधास्त हातात घाला बरं. पटकन त्यांच्या हात पकडून त्यांच्या हातात ब्रेसलेट घातले. ते थरथरत होते. त्यांना वाटले, बापरे, आता ते परत ते आपल्या हातातून निघणार नाही. पण काय, त्यांनी घाबरून, ते नानूने हात बाजूला करत असताना ते घाबरून काढले, पटकन कडी निघली आणि ते ब्रेसलेट हातातून निघून गेले. अरे, ते आश्चर्याने बघलं. मग ते नानूने नेले, नानींना सांगितलं की हे बघा, हनुमंतरायांनी तुमच्यावरची सर्व भुताटकी नाहीशी केलेली आहे, त्या ब्रेसलेटवरची भुताटकी गायब झालेली आहे, ते तुम्हाला आता हातातच घालावं लागेल, काहीच होणार नाही, परमेश्वराची कृपा तुमच्यावरती, हनुमंतरायांची कृपा तुमच्यावरती, काहीच होणार नाही, ते ब्रेसलेट आता हातातच घाला. पुन्हा त्याने हातात घालून पाहिलं, खरंच हातात व्यवस्थित बसलं. पुन्हा काढलं, निघत होतं. अरे वा, आता ते हातात घट्ट बसलं नाही, म्हणजे भुताटकी गेली याची. त्यानं आनंदाने ते हातात घातलं. मग नानूने त्यांचे निरोप घेतला. नानू सांगितलं, हे बघा, हे ब्रेसलेट तुमचं जे तुमच्या नशिबातच होतं असं समजा, आणि आता हनुमंतरायांची तुमच्यावरची कृपा झाली, काहीही होणार नाही, बिनधास्तपणे हे ब्रेसलेट घाला. बस विनय शेठला खूप आनंद झाला. असे 15 दिवस निघून गेले. त्यांच्या पत्नीला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. पण कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही, हसण्याचा आवाज आला नाही की काही नाही. विनय शेठ खूप खुश झाले. जेव्हा पाहिजे तेव्हा ते ब्रेसलेट हातातून निघत होतं, हातात घालता येत होतं, म्हणजे त्याची भुताटकी गेली होती. बस विनय शेठ खूप खुश झाले. त्यांना वाटलं, खरंच हनुमंतरायाच्या कृपेने
आपण मोठ्या संकटातून वाचलो. आपण 1,00,000ला विकत घेतलं होतं, ते परत आपल्याकडे आलं. पण नानूचा प्रामाणिकपणा बघा, की त्याला ते ब्रेसलेट तिथं मंदिरात सापडल्यावर त्यांनी पुन्हा आपल्याकडे आणून दिले. पती आणि पत्नी विनय शेठ आणि त्यांच्या पत्नी दोघं खूप खुश झाले होते. ते नानूच्या घरी गेले. त्यांनी त्याला माफी मागितली की तुझी गरिबीची परिस्थिती पाहून आम्ही एकदम स्वस्तात घेतलं होतं. नाही बाजारभाव जे असेल ते पैसे मी तुला देतो. पण नानू घ्यायला तयार नव्हता. नाही, ज्यावेळेला एकदा सौदा झाला तुम्ही मला 1,00,000 दिलं ना, मी खुश आहे झाला. पण विनय शेठ आणि त्याच्या पत्नीने ऐकलं नाही. बळजबरीने बाजारभावात जी योग्य किंमत असेल तेवढी किंमतीचे पैसे त्यांना कबूल केले आणि तेवढे त्यांना पोचवले. नानूला तेवढीच मदत झाली. कारण नानूच्या प्रामाणिकपणा, परमेश्वराची जर आपल्यावर कृपा आहे तर गरीब माणसाचे का आपण गैरफायदा घ्यायचा. म्हणून त्यांनी त्याला बाजारभावात जी योग्य किंमत होती तेवढे पैसे पुन्हा त्याला दिलेत. आणि त्या दिवसापासून त्याचे दुकान खूप जोरात चालायला लागला. त्यांना नफाही खूप व्हायला लागला. त्यांना वाटलं ही सर्व हनुमंतरायांची कृपा आहे. त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार बी केला आणि विनय शेठची परिस्थिती अजून खूप सुधारली. त्यांना ते समजलं की हे ब्रेसलेट जरी भुताटकीचं होतं, आज हनुमंतरायाच्या कृपेने ते लकी झालेलं आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला खूप चांगले दिवस आलेत. बस आता हे ब्रेसलेट कधीच विकायचे नाही की काहीच करायचं नाही, तसंच आपण हातात घालायचं. फार लकी आहे. आणि त्यांना नानूचे फार आभार मानले त्यांनी की कसंच असे प्रामाणिक माणसं ही जगात असतात. आणि म्हणून परमेश्वर सर्व संकटातून त्यांनाही दूर करतो आणि आपल्यालाही दूर केला. हनुमंतरायांनी नानूलाही प्रामाणिकपणाचं मला बुद्धी दिली की नानूला योग्य किंमत दे आणि माझी भरभराट केली. खरंच परमेश्वर असतो. आता विनय शेठला खूप विश्वास बसला आणि ते चमत्कारी ब्रेसलेट अजूनही विनय शेठच्या हातातच आहे. आणि आज विनय शेठ एकदम खूप धार्मिक झालेले आणि खूप खुशीत असतात. त्यांच्या व्यापारात भरभराट झाली. ते नानूला सापडलेलं ब्रेसलेट होतं. ते कसं असो, काय होतं, भुताटकी होती, काय होती, काही समजलं नाही. परंतु हे ओळख मात्र खरं की हनुमंतरायाच्या कृपेने सर्व संकट दूर झाले आणि सर्व काही चांगलं झालं. आता त्यांची व्यापारात खूप प्रगती होऊ लागली. त्यांनी त्या हनुमंतरायाच्या मंदिराचे जीर्णोद्धार तर पण केलाच, पण ही गोष्ट विनय शेठ, त्यांची पत्नी नानू व नानूची पत्नी व हनुमंतरायाशिवाय कोणालाच त्यांनी सांगितलं नाही. जय श्रीराम, जय हनुमान. बरं तर मित्रांनो, आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.